2004 साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय. अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता, त्यांचे स्वतःचे कष्ट होते, त्यांची जिद्द होती, त्यांची चिकाटी होती. म्हणूनच एकनाथरावजी शिंदेंच्या रूपाने हे सगळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात. मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं. आपलं आपलं काम करत राहायचं. मित्रांनो,